तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलो मुंबईला। तर खूप दिवस झाले मुंबईला येऊन तर व्हिडिओ वगैरे टाकले नाही गावचे वगैरे। तर आज मी जातो आहे साहिलसोबत कुर्ला फिश ॲक्वेरियम मार्केटला। तर तुम्हाला आज आम्ही दाखवणार तिकडे कोणकोणते मासे भेटतात। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे लोकेटेड आहे कुर्ला स्टेशनच्या बाहेर, बरोबर इंच क्लास चालत 5 मिनटं लागतील, जवळच आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळात आम्ही आलो आहे ते कुर्ल्याला। तर हे खूप खुशी ट्रेडर्स म्हणून आहे, श्री साई। तर तुम्ही ॲड्रेस पण बघू शकता। तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये। साहिल थोडक्यात माहिती सांगेल आम्हाला माशांची। तर सांगणार तर साहिल आता आम्हाला थोडक्यात माहिती सांगेल माशांची। साहिल इथून सांग, हे हे आहेत एंजल फिश आहे ते एंजल फिश आहेत ना? हे आपण प्लांटेशन टँकमध्ये ठेवायला एकदम हे असतात, कारण थोडे सेन्सिटिव्ह असतात हे फिश। त्यामुळे यांच्यासोबत इतर कोणतेही मासे जर त्याच्यासोबत ठेवले तर ते त्यांना हानी देऊ शकतात। त्यामुळे आणि हे सुद्धा गुरामी आहेत, गुरामीची प्रजातीमध्ये प्लांटेशनमध्ये ठेवण्यासाठी जायचे हे सुद्धा मासे। हां, त्याच्यानंतर इथे पुढे पिकॉक बस आहे, ते जसे काय मॉन्स्टर फिश आपण जे ठेवतो त्यामध्ये ठेवण्यात। त्याच्यानंतर पुढे आहे हा एरापामा फिश आहे, फुल ॲग्रेसिव्ह असतो। याची पण किंमत नाही बोललं तरी मला वाटतं 15-20 हजार रुपये असेल। त्यामुळे खूप साईज मोठी होते याची। हे बघा इथे हे कोणते सिल्वर R1 आहे, तिची प्राईस इथे दिसेल, तुम्ही प्राईस बघू शकता इथे 2500 आहे। साईज पण मोठी आहे ना? साईज सुद्धा मोठी आहे, त्याच्यात थोडी छोटी साईज आहे ना। तिची प्राईस आहे 2000 रुपये। इथे पुढे छोटी साईज आहे ना? पण प्राईस तिने वरती केली आहे, प्राईस दिली इथे। पुढे आल्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा एक फ्लॉरन फिश आहे, जसं बघू शकतो एक नंबर आहे ना? हेड पण मस्त आलाय, हेड पॉपेड आहे। त्याच्यात खूप सारे आहेत, तुम्हाला जर पण तेच आहेत ना? हे कोणतं आहे? इथे पण RTG आहे, R1 आहे, त्याची प्राईस 18,000 रुपये दिले त्यांनी। 18,000 रुपये प्राईस द्यायची। आपण हा कोण आहे? आपण R1च आहे, त्याची प्राईस किती आहे? प्राईस 15K दिले त्यांनी प्राईस। इकडे आपण आरवानाच आहे ना? हो, खूप सारे आहे, मला वाटतं रेड चिली R1 असेल। हां, इकडे पण आरवानाच आहेत ना? इथे हा ग्रीन R1 आहे, त्याची प्राईस 6,000-6,500 रुपये असेल किंवा तुझी काय? खूप क्वालिटीचे मासे आहेत बघा। हे काय आहेत साईज? पोलार पॅरोट ठेवलेत त्याने, पोलार पॅरोट। इकडे पण त्याच्यानंतर इथे SRD फ्लॉर आहे, वेल त्याचा हेडपॉप पण झालाय मस्त, हेड पण आलाय ना मस्त। इकडे पण तोच आहे, फ्लॉरॉनच आहे। हा कोणता आहे? इथे ते व्हाईट पिराना फिश आहेत अल्बिनोमध्ये। त्यानंतर इथे पण सुद्धा एक R1 आहे। R1चा पॅटर्न वेगवेगळे व्हरायटीचे R1 आहे, त्याचा याचा थोडा पॅटर्न वेगळा आहे का याचा, त्याच्यावर थोडा वेगळा वाटतोय। त्याच्यानंतर इथे चिकलेट आहेत, हे पण खूप सारे कलर्स मध्ये येतात, पण यांच्याकडे सध्या स्टॉक अवेलेबल नाही आहे, ब्ल्यू मध्येच आहेत। आता हे कोणते? त्यानंतर इथे फ्लॉरनचे पीस आहेत, छोटे बच्चे आहेत का? फ्लॉरनचे पीस हे बच्चे आहेत थोडे। त्यानंतर इथे टेट्रा फिश आहेत, हे आपल्याला नॉर्मल प्लांटेशन मध्ये सुद्धा ठेवू शकतो। हे बोले काय? आणि हे बोले इथे शिवाराम फिश आहे, ते यांचं ब्लॅक गोस्ट नाव आहे यांचं, ब्लॅक घोस्ट। यांची पण साईज नाही बोलला तरी 1 फूट वगैरे होऊ शकते, एवढी मोठी ह्याची काय? हो, हे प्लांटेशन मध्ये वापरू शकतो? प्लांटेशन मध्ये कारण याला जास्त करून मातीत राहण्याला आवडतं, त्यामुळे ते जास्त मातीत तुम्हाला दिसणार पण याच्यामध्ये मातीत लपून जातील, त्यामुळे शक्यतो त्यांना नॉर्मल याच्यामध्ये ठेवायचे। हे कोणते आहेत? त्यानंतर एक कोई फिश आहे, कोई फिश। मध्ये हे जॅपनीज फिश आहेत ना? पण हो, जॅपनीज फिश आहे ते। इकडे कोणते आहेत? त्यानंतर इथे पण जरा मॉन्स्टर, इथे गोल्डफिश गोल्ड फिश आहे वाटतं। हो, आणि याच्यासोबत याच्यामध्ये ॲलिगेटर गार सुद्धा आहे, आणि मॉन्स्टर फिश टँक मध्ये ठेवण्यासाठी। त्याच्यानंतर इथे छोटे गार फिश आहेत, इथे छोटे गार आहेत ना? ॲलिगेटर गार आहे। आम्ही ह्या साईडला आलोय, साईडला सांगतोय हा कोणते आहेत, मिल्की कोय आहेत वेंटेल मध्ये, मिल्की कोय याला पॉन्ड मध्ये वगैरे ठेवण्यासाठी असे एक आहे। आणि हे त्यानंतर इथे रेड पॅरोट फिश आहेत, रेड पॅरोट फिश। त्याच्यानंतर इथे बघितलं तर येल्लो मध्ये आहेत, बनाना पॅरोट फिश आहेत। इथे पण हे पण मस्त आहेत ना? कलर यांचा छान आहे।
त्यांच्या इथे अल्बिनो R1 आहे. अल्बिनो R1. फुल व्हाईट मध्ये आहे त्यांची. छान क्वालिटी पण त्यांची चांगली आहे. इथे प्राइस पण दिली याची 4,000 रुपये प्राइस आहे. त्यानंतर इथे अल्बिनो मध्ये आहेत एंजल फिश आहेत. त्यांची प्राइस इथे त्यांनी दिली आहे. प्राइस नाही दिली याची एंजल फिश. सगळे जर इथे ना तुम्हाला जर घेतला तर डझन वरती घ्या. डझन वरती त्यांचे स्वस्त पडेल. जर तुम्ही सिंगल पेअर वगैरे घेतला तर तुम्हाला महाग पडेल. तुम्ही डझन वरती घ्या. घेतला तर 8 डझन 1 डझन. हे कोणते आहेत? नंतर इथे फायर ऑस्कर आहेत. फायर ऑस्कर. फायर ऑस्कर आहे. हे बघू शकता किती मासे आहेत. इकडे प्राइस पण दिली त्यांची. सुपर HP R1. कोणत्या? सुपर HP R1. सुपर HP R1. किंमत पण बघू शकता 35,000 रुपये. इथे पण आहे ना सेम आहे. RTG R1. 80K आहे. 35,000 प्राइस पण 35,000 आहे ना. इकडे पण फ्लॉरन आहे. बघू शकता ची प्राइस बोलला तर मला वाटतं आय थिंक याची प्राइस पण 2-3 हजार रुपये असेल. कारण असेल ना. असेल. आता हा एक इकडे कोणता आहे? हे पण ऑस्करचे आहे. ऑस्कर ऑस्कर आहे फिश आहे. आपण छोटी इकडे साईज. खाली पण आहेत बघ. हे कोणते आहेत? हे पण मला वाटतं टेक्सास मध्ये येतात. अल्बिनो मध्ये येतात. टेक्सस. बघा इकडे हे कोणते आहेत? सेम आहे. फक्त कलर त्यांचा वाया ब्लॅक मध्ये. कोणतं हे काय? टेक्सास फिशच आहे. टेक्ससच आहे पण. काय चॅनलचं नाव काय? दादा भेटले ते विचारतात नाव चॅनलचं. थँक्यू. चव्हाण. हे बघा हे फर्स्ट प्रॉडक्ट. थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल. थँक्यू. तर आता आम्ही त्यांच्या बाजूच्या शॉपमध्ये आलो आहे. त्यांची 2 शॉप आहेत बाजूबाजूला. तर एक शॉप बघून झाला. आता हा दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे. तर ते काय अवेलेबल नाही आहेत तर दुकानामध्ये. तर ते बोलले की तुम्ही दाखवू शकता व्हिडिओमध्ये. तर प्राईस वगैरे आम्हाला काही कन्फर्म माहिती नाही आहे. तर आम्ही जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं तुम्हाला दाखवू. आणि अशी चुकीची प्राईस वगैरे काय सांगणार नाही. जेवढं माहिती तेवढं सांगू. नावं सांगू. हे पण पॅरोट फिश आहेत सर्व. एक रेड मध्ये आहेत. बनाना मध्ये आहेत. बनाना कलर आहे. पॅरोट फिश आहे. पॅरोट फिश आहे. रेड आणि बनाना. रेड आणि बनाना ते पण थोडं जरा एक युनिकच आहे. तिथे काय हे काय आहे? तिथे सुद्धा R1 आहे. एक ॲराबायमा फिश आहे. एक अल्बिनो मध्ये शक्कर फिश सुद्धा इथे. शक्कर फिश पण आहे. तो अलगी वगैरे खायला थोडा टँक क्लिनिंगला काही करतो. हा कोणता आहे? त्यानंतर इथे एक R1 आहे. तर यांची प्राइस वगैरे नाही. तर बाजू शॉपमध्ये प्राइस वगैरे दिले वरती. इकडे नाही. तर काही काही याच्यावरती जायचे दाखवेन तुम्हाला. त्याला हा कोणता आहे? इथे फायर ऑस्कर वगैरे साईला सगळ्या माशांची नाव माहिती आहेत. त्याने पाळलेले आहेत ना मासे. नंतर इथे ना मोस्ट ऑफ हे कोणते आहेत? टेट्रा फिश वगैरे पाहायला भेटते. सगळे इथे एंजल फिश दिले ठेवले. हे एंजल आहेत काय? हे यामध्ये चिकलेट आहे. चिकलेट. त्याच्यानंतर इथे जेट ब्लॅक मध्ये तुम्हाला एंजल पाहायला मिळते. फुल मोठी झाली म्हणजे ब्रिडिंग साईज असते. ब्रीडिंग साईज आहे ना. हे पूर्ण मोठे झाले आहेत. अडल्ट आहेत एकदम. इकडे सिल्वर R1 आहे. हे सिल्वर R1 आहेत ना. 2000 पर पीस दिले तिथे. 2000 पर पीस आहे. प्राइस दिली याची. हे कोणते आहेत? इकडे जायंट गुरामी फिशिंग आहेत. त्यामुळे अजून डॉलर सुद्धा आहेत. डॉलर कोणते? हे मागे सिल्वर दिसतात ना. हा मागचे ते सिल्वर कलर मध्ये. ते डॉलर आहेत. किसिंग फिश आहे. हे बघ इथे सुद्धा अल्बिनो कलरचे आहेत. हे काय? शक्कर फिश ना. पिकॉक बास आहे. इकडे R1 आहे. R1 आहे. हे बघ गोल्डन काय? गोल्डन पॉल. गोल्डन पॉल 5000 प्राइस आहे. सिल्वरची 1500 प्राइस आहे. हे कोणते आहेत? इथे पण हे व्हाईट पिराना आहे. व्हाईट पिराना. व्हाईट पिराना इकडे पण आहेत. हे कोणते आहेत रे? हे सर्व टेट्रा फिश आहेत. आपल्याला प्लांटेशन मध्ये काय? हे सुद्धा आणि हे वाले हे सुद्धा टेट्रा फिश आहे. साईज त्यांची एवढीच असते. एवढी जास्त वाढत नाहीत काय? आपल्याला जर घ्यायचे असेल तर डझन वरती त्यांच्याकडून घ्यावे लागतात. डझन वरती काय? हे कोणते आहेत? हे मस्त आहे. त्यांचे कलर बघ. गप्पी फिश आहेत. गप्पी फिश. गप्पी फिश आहेत. हे वाले तर इथे पण टेट्रा फिश आहे. प्लांटेशन साठी वगैरे येतात. प्लांटेशन साठी काय? टेट्रा फिश. असा हा बघ. हा काय R1 आहे ना. R1 आहे. हाय बार कडून 5000 पर पीस हे प्राइस आहे. हा हे कोण आहेत? हे आले आहेत ना. हे सुद्धा यांचे काय मला मोठे नावं नाही माहिती आहेत. हे पण मॉन्स्टर टँक्स आहे कारण यांची साईज वगैरे खूप मोठी होते. इकडे R1चे खूप व्हरायटी आहेत ना. इथे हाय बॅक मध्ये R1 आहे. 12,000 पीस आहे. पीस आहे. हे कोणते आहेत? मागे डॉलर फिश आहे. डॉलर फिश आहेत ना. हे बघा. हे कोणते आहेत? हे पण प्लॅटेज आणि कॅटफिश एक छोटी प्रजाती आहे. कॅटफिश त्याची साईज एवढीच राहते. मोठी जास्त होत नाही. एवढी साईज असते काय? वाढत नाही ते. हे कोणते आहेत? हे पण टेट्रा मध्ये देतात. हे पण फिश टेट्रा फिश. टेट्रा फिश मध्ये. इकडे हे इकडे गोल्ड फिश आहे. गोल्ड फिश.
त्याची प्राईज नाही दिली याच्यावरती गोल्ड फिशची. हे कोणते आहेत? हे पण टेट्रा फिश मध्येच मोडतात. त्यांची खूप सारे प्रजाती आहेत त्यामुळे नावं पण एवढी माहिती आहे. आम्हाला जेवढी नावं माहिती तेवढीच आम्ही तुम्हाला सांगू, चुकीची नावं सांगणार नाही. ही पण गप्पी फिश आहेत. हे गप्पी फिश आहेत ना? हो. इकडे पण आहेत. हे कोणते आहेत? हे पण गप्पी फिश आहेत. कलर थोडा वेगळा आहे त्यांचा. गप्पी आहेत. आणि हे शेंगाळी. इथे टायगर कॅटफिश पण Catfish आहेत वरती वाटतं. कॅटफिश आहे. त्यांची साईज Height बघ ना किती. मोठी होती. हे वाले हे सुद्धा चिकलेटचेच एक प्रकार आहेत. चिकलेट. हा. इकडे हे काय? हे कोणते आहेत? हे रेड कॅप वरांडा फिश गोल्ड फिश आहेत. रेड कॅप वरांडा गोल्ड फिश. फिश. मस्त कलर आहे ना. त्याच्यानंतर जे स्टिंगरे आहे. हे काय? स्टिंगरे. स्टिंगरे आणि हा आरवाना. आरवान आहे. पण गोल्ड फिश आहे ना. ते बघ गोल्ड फिश आहेत. इकडे पण खूप सारे व्हरायटी मध्ये गोल्ड फिश आहेत. इकडे पण आरवान आहेत ना? अल्बिनो आरवान आहे. पण अल्बिनो 4000 4000 पीस आहे. हे वाले हे पण गोल्ड फिश आहेत. ओरंडा गोल्ड फिश. वरांडा गोल्ड फिश. हे वाले मध्ये ब्लॅक मध्ये आहेत. ओरंडा ब्लॅक गोल्ड हे फिश. पण गोल्ड फिश आहेत का? याची असेल 500-600 रुपये जोडी असेल. आहे ते काय बोलतो? त्यांचे हे पण गोल्ड फिश आहेत. हे पण गोल्ड फिश आहेत का? म्हणजे हे पण कॅटफिश छोटी प्रजात आहे. जे कॅटफिश आहेत ना हे पण. हे वाले हे रेड कॅप एंजल फिश आहेत. रेड कॅप. हा म्हणजे मीडियम साईज आहे. अजून थोडे मोठे होऊ शकतात. बघा इकडे हे पण मस्त आहेत ना. हे कोणते आहेत? हे डिस्कस फिश आहेत. डिस्कस. हा हे खूप सेन्सिटिव्ह होतं. त्यांना जास्त पाण्याची हलचल वगैरे नाही लागत. शांत पाणी वगैरे मध्ये हे होतं. हे वाले हे रेनबो शार्क आहेत. रेनबो शार्क. शार्क मस्त दिसत आहेत ना रेनबो शार्क. हे वाले हे सुद्धा डिस्कस आहेत. डिस्कस का? डिस्कस आहे. हे सुद्धा छोटे छोटे वेगवेगळ्या त्याच्या प्रजाती आहेत. डिस्कस हा पापलेट आहे की? इथे पण ब्ल्यू मध्ये डिस्कस आहे. इथे Discus कलर मध्ये सुद्धा आहे. हा कलर मध्ये पण आहे ना. हा वाला हे सुद्धा पॅरेट फिश आहे. बनानामध्ये या साईडला त्यांनी पोलर पॅरेटची पण ठेवले. तर इकडे यांच्याकडे फिश फूड पण आहे त्या साईडला. तर मंडळी आता आमचे मासे वगैरे दाखवून झाले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.